आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाची उसंत। एकता नगर मधील वीज पुरवठा सुरळीत। 1327 पैकी 1296 रोहित्रांचा वीज पुरवठा सुरळीत। पुण्यातला भिडे पुलावरचं पाणी ओसरलं। भिडे पूल आणि नदीपात्रातून वाहतुकीला सुरुवात। 2 दिवस ही वाहतूक बंद होती। पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काही अंशी बंद। मागील 3 दिवसात 2.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं मिळून एकूण 22.62 टीएमसी पाणी जमा। राजगड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांसोबत आमदार संग्राम थोपटेंची बैठक। कामचुकार अधिकाऱ्यांची आमदार थोपटेंकडून चांगलीच कानउघाडणी। पुण्याच्या राजगड तालुक्यातल्या अडवली गावात बंधाऱ्याच्या एका पिलरसह स्लॅब वाहून गेला। बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी सुद्धा करण्यात येते। पुण्याच्या आदरवाडीतील दुर्गम भागात 5 ते 6 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित। मुळशी हवेलीचे माजी आमदार ढमाले यांच्या प्रयत्नानं ही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। पुण्याच्या मुळशीत अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची मागणी। अजित पवारांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन। पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावात घरगुती गॅस सिलेंडरला अचानक आग लागली। ग्रामस्थांनी ही आग पुढे येत विझवली। पुण्याच्या खेड तालुक्यातील गुळाणी गावात बिबट्याचा मुक्त संचार। परिसरात भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। तर गुळाणी गावात बिबट्याचा हा मुक्त संचार होताना आपण बघतोय।